मंडळी नमस्कार. अगदी बरोबर वाचलेलं आहे. अगदी शांतीत क्रांती करत प्राजक्ता शुक्रे ही या शोची या सीझनची पहिली कॅप्टन जी आहे ती झालेली आहे. म्हणजे आपण पहिल्यापासून पाहतोय की प्राजक्ता ही अत्यंत शांत आहे, कोणालाही वात्रट बोलत नाही आणि त्याच्या या सगळ्या गोष्टीमुळे ती कॅप्टन झालेली आहे. अनुश्रीने आणि तन्वीने भरपूर प्रयत्न केले की आपण कॅप्टन हो. तन्वीने तर अक्षरशः हातसुद्धा जोडले, रडलीसुद्धा, भांडणंसुद्धा खेळले आणि बऱ्याच जणांच्या अगेन्स्ट जाऊन इगोमध्ये बोललीसुद्धा. मग ते सागर कारंडे असेल काय आणि सर्वांशीसुद्धा. आणि त्याच्यानंतर अनुश्रीनेसुद्धा पहिल्या वेळेस जे आहे ते तन्वीला जास्त वोट मिळत होते, मात्र अनुश्रीने लांडग्याने जे आहे ते तिला उडवलं आणि तन्वीला जे आहे ते या रेसमधून बाहेर काढलं होतं. मात्र अनुश्रीला दुसऱ्या वेळेस वाटलं की आपण प्राजक्तालासुद्धा असंच उडवू शकतो. मात्र तिथंच तिची चुकी झाली आणि तिचं सिक्रेट हे प्राजक्ताने ओळखलं आणि ओळखल्याबरोबरच या सीझनची पहिली कॅप्टन झालेली आहे प्राजक्ता शुक्रे. म्हणजे आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं की गेल्या वर्षीचा जसा बिग बॉसचा सीझन हिट झाला होता, यावेळेसही हळूहळू सीझन तसाच हिट होत आहे. आणि सीझनमध्ये जास्त हिट करण्याची भूमिका जर कोणी घेत असेल तर ती तन्वी घेते. तन्वी आपल्याला भांडण करताना सगळ्या गोष्टी करताना दिसते आहे. निक्की सारखीच तिची पर्सनॅलिटी गेल्या वर्षीसारखी दिसून येत आहे. मात्र मंडळी तिच्या याच जे आहे ते बोलण्यामुळे शोला थोडा का होईना इंटरेस्ट येत आहे. नसता वस्तुस्थितीनं प्राजक्ताकडे पाहिलं तर प्राजक्ता ठामपणे बोलताना किंवा प्राजक्ता जे आहे ते घरामध्ये असे कॉन्टेंट देताना आत्तापर्यंत आपल्याला दिसली नाही आहे. म्हणूनच व्हिडिओला थंबनेल वापरलं की शांतीमध्ये क्रांती करून जे आहे ते प्राजक्ता या शोची पहिली कॅप्टन झालेली आहे. बाकी मंडळी अचूक अपडेटसाठी आत्ताच फॉलो करा अस्सल खबरीला.